नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनेलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला दालवडा खायला आवडतो पण तेलकट नको. हा दालवडा मी फक्त 2 चमचे तेलामध्ये बनवला. एवढा छान आणि कुरकुरीत होतो हा दालवडा. खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो आणि तेल तर अजिबात घेत नाही. मी सांगितलेल्या टिप्स वापरा आणि खूप छान असा दालवडा तयार करा. खूप मस्त क्रंची होतो हा दालवडा. चला तर आपण दालवड्याची रेसिपी बघूया. आतून सुद्धा खूप छान असा भाजला गेलाय. चला तर वरून क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट अशा दालवड्याची रेसिपी बघूयात. खूप सोपी आहे. इथे मी 2 तास डाळ भिजत घेतली. चणा डाळ घेतली आहे. 2 वाटी तुम्हाला किती प्रमाण हवे त्याप्रमाणे तुम्ही इथे डाळ भिजत घालू शकता. डाळ वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही. छान असा वडा तयार होतो. पाणी न घालताच वाटायचं. इथे तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता. मी 1 इंच आल्याचा तुकडा आणि 3 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या घालून घेतल्या. हे असं वाटून घ्यायचं. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही. आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती ड्राय आहे ते. ही डाळ अशीच वाटायची आहे. अजिबात पाणी घालायचं नाही. पाणी घातल्यानंतर डाळ वडा कुरकुरीत होत नाही. इथे एकदम बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. जिरं, ओवा थोडा हातावर चुरगळायचा म्हणजे छान असा ओव्याची टेस्ट उतरते. हळद घालून घ्यायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. सर्व एकजीव झालं की ह्याचा वडा बांधून घ्यायचा. मी इथे तेल गरम होईपर्यंत एक 5 मिनटं तरी झाकून ठेवलं होतं. म्हणजे छान मुरते आपली जी डाळ आपण वाटून घेतली आहे, ज्यात मसाले घातले ती छान मुरते. तुम्हाला किती साईजचा वडा हवा आहे त्याप्रमाणे वडे बांधून घ्यायचे. वडा शक्यतो पातळच असा, जास्त जाडसर धरायचा नाही. इथे मी फक्त 2 पळी तेल घालून घेतलंय. तेल छान तापलं गेलंय आपलं. वडा चांगला दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा. खूप छान असा कुरकुरीत आपला दालवडा तयार होतो. अगदी कमी तेलात हा दालवडा तयार होतो. तुम्हाला दालवड्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. दालवडा तळताना गॅस मिडियमच ठेवायचा म्हणजे आतून सुद्धा छान शिजतो आणि बाहेरून छान कुरकुरीत होतो आणि तेलही जास्त पकडत नाही. असेच आपण सर्व दालवडे तयार करून घेऊयात. खूप छान आणि मस्त कुरकुरीत दालवडे आपले तयार आहेत. डाळवडा तयार करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. जेवढ्या वेळ आपण फक्त डाळ भिजवण्यापुरतंच पाणी वापरायचं. नंतर डाळ वाटताना किंवा आपल्याला जास्त ड्राय वाटतंय म्हणून आपण पाणी घालतो तर अजिबात पाणी घालायचं नाही. खूप छान क्रिस्पी होतो हा दालवडा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.